कमिंग सून है। यस, सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई एक तरफ की कमान संभाल रहे हैं राज, नाम तो सुना होगा, और एक तरफ है मोनिश। इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई। वेरी फर्स्ट बॉल, कैप्टन ओमकार पाटिल के बिग फैन सागर पाटिल। वेरी फर्स्ट बॉल, बॉल जरूर कन्वर्ट होती हुई डिक्लेयर जोन की तरफ। सिंगल रन, यस, एक रन डिक्लेयर जोन में गेंद कन्वर्ट हुई है, सिंगल रन मिलेगा जरूर। नेक्स्ट बॉल, ओह दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, विकेट का पतंग होता हुआ पहली सफलता मिलती हुई सागर को। बिल्कुल बिग हिट जरूर देखने मिलता हुआ। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, इस बार स्कूप किया है स्क्वायर लेग के क्षेत्र में। एक रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। इस सिंगल के साथ रनों की रन संख्या में बढ़त, स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर। स्कोर कार्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 7 रन। 4 गेंदें हो चुकी हैं, 4 गेंदों में अब तक के खर्च किए हैं सागर ने 7 रन। लेट कट करने का प्रयास आउट ऑफ द ऑफ स्टंप, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट राज इस गेंद को समझ नहीं पाए, गेंद रही डॉट के रूप में। अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार सागर अपनी ओवर की लास्ट बॉल। इसी बीच ये गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन गेंद और
बल्ले का संपर्क हुआ, लेकिन बेहतरीन कीपिंग। ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद नरेश स्पोर्ट्स कासरवडोली टीम का स्कोर दर्शाता हुआ 7 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। चलिए फील्डिंग यूनिट टीम थोड़ा फास्ट करना है प्लीज, क्योंकि आज के दिन काफी सारे मैचेस हमें कराने हैं। गेंदबाजी की कमान पर आए हैं कासरवडोली के एक स्टार खिलाड़ी, कासरवडोली का हार्दिक पांड्या। गेंदबाजी की कमान पर एक परफेक्ट ऑलराउंडर है, लेकिन बात करें संजय और राज, इन फॉर्म बैट्समैन है, नो डाउट बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का अब तक के जरूर प्रदर्शन किया है। अगली गेंद लेकर तैयार होते हुए अपने बॉलिंग मार्क पर। चलिए फील्डिंग थोड़ा ताबड़तोड़ सेट करना है। 25 मिनट, 25 मिनट का जो समय दिया गया है, उस 25 मिनट में आपको अपनी मैच की समाप्ति करनी है। अगली गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश, बेहतरीन फील्डिंग, सुयश वहां पर मौजूद थे, बहुत ही शानदार अंदाज में गेंद को फील्ड किया। कल की अगर बात करें तो सुयश के चर्चे हर जगह थे। 4 गेंदों में जब 4 6 इन्होंने जड़े तो बिल्कुल मैच में वापसी करती हुई नजर आई थी कासरवडोली टीम। यस, दीवा में ये एक प्रतियोगिता कल के दिन यूट्यूब के माध्यम से जरूर हमने देखा था। सुयश ने बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस किया, नो डाउट। नेक्स्ट बॉल, राज बैकफुट पर जाकर पावर जनरेट कर खेला गया स्ट्रोक, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री की तरफ। खिलाड़ी गेंद को फील्ड करने की चाहत में यहां पर दौड़ लगाते हुए नजर आए बल्लेबाज। 2 रन कंप्लीट किया और 2 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ी सी उछाल आती हुई, रनों की रन संख्या में थोड़ी सी बढ़त होती हुई स्कोरबोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 10 रन। स्कोर 10 रनों पर दर्शाता हुआ। नीलेश फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर। शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन बेहतरीन कैच डीप मिड विकेट पर, और बिल्कुल एक और झटका लगता हुआ नरेश स्पोर्ट्स टीम को। न्यू बैट्समैन नॉन स्ट्राइक हैंड पर। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन नो मैन स्टैंड पे गेंद गिरती हुई डीप मिड विकेट से जब तक के आकर गेंद को फील्ड करते खिलाड़ी हरीश, तब तक के विकेटों के बीच में स्ट्राइक रोटेट होती हुई। स्कोर 11 रनों पर। स्कोरबोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 11 रन। सुनील सामना करने के लिए तैयार। सुनील बिग हिट लगाने की कोशिश, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के पार, 6 रन के लिए। सुनील ने जरूर शानदार अंदाज में बल्लेबाजी करते हुए सुनील अपना अकाउंट ओपन करते हुए इस 6 के साथ। नेक्स्ट बॉल
लेकर तैयार। इस बार देखिए आड़े बैट से खेलने की कोशिश, लेकिन गेंद रही जरूर डॉट के रूप में। ओवर की हुई है समाप्ति। 2 ओवरों की समाप्ति के बाद नरेश स्पोर्ट्स टीम का स्कोर दर्शाता हुआ 17 रन 2 विकेटों के नुकसान के बाद। यस मोहन मास्टर टीम, आपको कहीं नहीं जाना, इसके बाद आपका ताबड़तोड़ मैच होगा। विनिंग टीम के साथ आपका नेक्स्ट मैच ताबड़तोड़ कराया जाएगा, ये चीज ध्यान में रखिए। गेंदबाजी की कमान पर आए हैं विघ्नेश अपनी टीम की ओर से लेकर तीसरा ओवर। सामना करने के लिए तैयार होते हुए संजय, उनका साथ देते हुए सुनील। इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच में डटी हुई है। संजय अब तलक के एक चौके की मदद से अपनी टीम के लिए 7 रन जोड़ चुके हैं। उसी तरीके से सुनील की अगर बात करें तो 2 गेंदों में 6 रन। इस बार आड़े बैट से खेलने की कोशिश, बैट का फेस जरूर खोला था लेकिन गेंद शरीर से जा टकराई। अंपायर का इशारा, लेग बाइस। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ रनों की रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 18 रन। स्कोर कार्ड पर 18 रन जरूर नजर आते हुए। विघ्नेश नो डाउट एक बेहतरीन गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं, लेकिन बात करें तो सुनील इन फॉर्म है, इन फॉर्म बैट्समैन जरूर नजर आते हुए। बड़ा हिट जरूर जड़ा है। इस बार देखिए बैट को स्विंग किया, गेंद जाती हुई डीप मिड विकेट बाउंड्री के पार, 6 रन के लिए। इसमें विघ्नेश की अगली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। गति में थोड़ा सा मिश्रण किया था, टप्पा खाने के बाद लेग ब्रेक थोड़ी सी गेंद होती हुई बल्लेबाज सुनील गेंद को समझ नहीं पाए, गेंद रही डॉट के रूप में। इस डॉट डिलीवरी के साथ रनों की रन संख्या थमी हुई है, रुकी हुई है 24 रनों पर। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। अब तक के विघ्नेश ने खर्च किए हैं 7 रन। अपनी 3 गेंदों में वापसी करने का इरादा बनाकर फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर। इस बार देखिए गति के साथ साथ उछाल का जो मिश्रण था उसका फायदा होता हुआ हल्के हाथों से खेला गया स्ट्रोक, चिकी सिंगल किया है यहां पर सुनील ने जरूर, और 1 रन के साथ जो थमा हुआ स्कोर था उसे बढ़ाने की जरूर कोशिश की है। स्कोर कन्वर्ट होता हुआ 25 रन। फाइटिंग स्कोर की अगर बात करें, इसी ग्राउंड की फाइटिंग स्कोर की अगर बात करें तो लगभग 50 रन आप यहां पर मुकम्मल करते हैं तो फिर एक फाइटिंग स्कोर माना जाएगा लगभग 5 ओवरों में। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए व्हाट अ हिट ऑन द राइज खेला,
पुल, पावरफुल, वंडरफुल। आकाश मौजूद, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ। और हाल ही में जिसका गाना काफी फेमस हुआ था, अहोल्या, उन्होंने ही इस कैच को पकड़ा है, विकेट का पतंग होता हुआ। और बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस बार। देखिए ऑन द राइज खेला है, गेंद वन बाउंस, सीमा रेखा बार, यह आता हुआ खूबसूरत। एक और अनिकेत के बल्ले से 4।
मान्यश्री विश्वास जी मुकादम साहब, मैं रिक्वेस्ट करूंगा सर आपको आना है मंच के ऊपर। मान्यश्री विश्वास जी मुकादम साहब, सुस्वागतम। इस बार अनिकेत ने खेला है गेंद को डीप मिड विकेट जोन पर, 2 रन के लिए निकले हैं और यहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश। बेहतरीन अटैक। यस ओमकार, इस ओमकार के बड़े वाले फैन। यस सागर लुक लाइक ओमकार पाटिल के जैसा ही है, थोड़े से कंफ्यूज हम भी हो जाते हैं और बड़े वाले फैन है जरूर। लेकिन इस वक्त सागर की अगर बात करें तो नो डाउट अच्छा कमबैक कर रहे हैं। 2 बड़े हिट लगने के बाद अच्छी वापसी कर रहे हैं। रनों की रन संख्या जा पहुंची है 44 रन। नेक्स्ट बॉल, इस बार ग्राउंड स्ट्रोक खेला है, अच्छी फील्डिंग सुयश की, थ्रो लेकिन थोड़ा सा खराब रहा, उसके कारण 2 रन मिलते हुए। 2 रन के साथ स्कोर 46 रनों पर 4 ओवरों की समाप्ति के बाद 46 रन। अब स्कोर आकार लेता हुआ लास्ट ओवर का खेल बाकी है, देखते हैं लास्ट ओवर में कितने रन जोड़ने में सक्षम और कामयाब होते हैं नरेश स्पोर्ट्स कासर वडोली की टीम के ये धुरंधर बल्लेबाज। लास्ट ओवर, बिल्कुल बॉलिंग के ऑप्शन बहुत सारे थे शेंडुबा कालिका माता स्पोर्ट्स टीम के अंदर। सुयश स्पेशली एक ऑलराउंडर प्लेयर है, कल क्या शानदार जानदार गेंदबाजी की थी। फिर भी औलिया पर भरोसा जताया है लास्ट ओवर के लिए। आकाश अपने बॉलिंग ट्रैक पर, पहली गेंद और पहली गेंद पर बिग 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 हिट, व्हाट अ हिट, दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन, पैरेलल 6। पहली गेंद पर बड़ा हिट, उसके बाद कमबैक, एक तुम्हारी तो एक हमारी। स्कोर जा पहुंचा है 52 रन स्कोर कार्ड पर। नेक्स्ट बॉल आकाश लेकर तैयार होते हुए, फुल टॉस गेंद थी, स्विंग किया है, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 4 रन। इस बार ब्लॉक हॉल में डाली गई गेंद थी,
क्लीन बोल्ड, विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद होता हुआ विकेट गिरा है अनिकेत का, और अनिकेत अपने इस विकेट को गवाकर पवेलियन की राह लौटते हुए। स्कोर अब तक 56। स्कोर कार्ड पर स्कोर दर्शाता हुआ 56 रन। वन टू गो। एक गेंद अभी भी आना शेष इस इनिंग की। लास्ट बॉल सामना करने के लिए तैयार होते हुए संदेश, एक विस्फोटक बल्लेबाज, बिल्कुल ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। गेंद रही डॉट के रूप में। ओवर की हुई है समाप्ति। पहले बल्लेबाजी करते हुए नरेश स्पोर्ट्स कासर वडोली टीम ने बनाए हैं कुल स्कोर 56। टारगेट रखा है 57 यानी 57। क्या होगा क्या नहीं देखेंगे, लेकिन एक छोटे से डीजे वाले ब्रेक के बाद। यस डीजे।
आनंद व्यक्त करत असताना संदीप भोईर आणि त्याची टीम. आणि अशा प्रकारे पहिला झटका बसलाय शोडोबा कालिका कासारवडवली या संघाला. निलेश फलंदाज झेलजीच्या स्वरूपात बाद झालाय. पॅडल स्वीपसाठी हा फलंदाज जाणला जातोय आणि त्याची बॅट चालणं खूप महत्त्वाची असेल शेंडोबा कालिका कासार वडवली या टीमसाठी. संदीप भोईरचं तर कॉन्फिडन्स नक्कीच मात्र आता दुणावलंय. पहिलाच बॉलवर विकेट आणि दुसरा बॉल ऑन साईडला, कारण डीपला फिल्डर नाही आहे, कारण पॉवर प्लेचं सत्र आहे आणि पॉवर प्लेला भेदल्याच्या नंतर दुसऱ्याच बॉलवर चौकार येतोय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. चौकाराने आपलं स्वतःचं खातं उघडतोय. चौकाराने सांघिक धावसंख्येच्या वर भर देतोय आणि टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 4 धावा. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालं होतं ज्यावेळेस निलेश आला होता बॅटिंग करण्याचे स्ट्रायकिंग एंडला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि त्यानंतर दुसरा बॉल हॅफ ट्रॅकर होता. ऑन साईडला फिल्डर नाही कारण पॉवर प्लेचं सत्र आहे आणि त्या संधीचा फायदा उचललाय फलंदाज आकाश. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये जर रिक्वायर रनरचा विचार केला तर 12 आहे. आता मात्र कुठेतरी लाईन भरकटलेली दिसली. अंपायरला स्वेअर मारा आहे. एक एक्स्ट्रा रन मिळेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 5 धावा. निलेशने मात्र थोडासा नाराज केला मात्र या आपल्या अतिमहत्त्वाच्या मॅचमध्ये. पहिलीच मॅच त्यांची आहे दोन्ही संघाची आणि पहिला सामना जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मोहन मास्टर्स कासार मोगरपाडा हा संघ. रणजी स्पोर्ट्स कासार रोडवली या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्य आहे 57 धावांचा. प्रत्येक षटकामध्ये जर सरासरी मेंटेन ठेवायची असेल 12 धावांची. संदीप भोईर पुन्हा एकदा ऑफ साईडला चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट केली. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 6 धावा. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज संदीप भोईर येतोय फलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला संदीप भोईर बॉलिंग करण्यासाठी सज्ज. 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 6 धावा खर्च केलेत आणि येणारे 3 बॉल P1चे कशा पद्धतीने हाताळेल यावर सर्व काही निर्भय असेल. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या टीमचा. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश आहे. धुरंधर बॅट्समन आहे. आक्रमक बॅटिंगसाठी तो जाणला जातोय. मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र आपल्या टीमसाठी पणाला लावावा लागेल. कॉट बिहाइंड द विकेट अशा पद्धतीने दुसरा झटका बसलाय शेंडोबा कालिका कासार वडवली या टीमला. या षटकामध्ये 2 धक्के संदीप भोईर याने दिलेत. चांगली बॉलिंग होत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या सत्रामध्ये 2 गडी बाद संघाची धावसंख्या 6. निलेश आणि संदीप हे 2 फलंदाज अपयशी ठरले 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना. मात्र एका बाजूला आकाश आहे ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर ऑन साईडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार आला. तो व्यक्ती खेळतोय 5 या आकड्यावर. नवीन फलंदाज योगेश येतोय फलंदाजी करण्यासाठी. योगेशच्या माहितीसाठी या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लक्ष ठेवलंय तुमच्या समोर 57 धावांचं. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे 2 गडी बाद 6. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल ऑन साईडला उडवायचा होता बॅट्समनला. लाईन मिस केली
कारण थोडासा पुढे टाकलेला चेंडू तर संदीप भोईरचा स्पेस चांगला होता आणि त्यामुळे कुठेतरी कठीणाई झाली हा स्ट्रोक खेळण्यासाठी. फलंदाज योगेश याला सरळ बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला. धावसंख्येमध्ये बदल नाही. चांगली बॉलिंग होत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता मात्र बॉल सिमरीसीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. दबाव करणं कमी करण्याचा इथं प्रयत्न झाला फलंदाज योगेश याच्याकडनं. कारण 5 बॉल तर चांगल्या पद्धतीने टाकलेत गोलंदाज संदीप याने. मात्र शेवटच्या बॉलवर एक मोठा षटकार आला योगेशच्या बॅटमधून आणि ज्या प्रत्येक षटकामागे 12 धावा मेंटेन ठेवायच्या होत्या त्या यशस्वीरित्याने आतापर्यंत या 6 बॉलमध्ये ठेवताना पाहायला मिळते शेंडोबा कालिका कासार रोडवली या संघाला. तर पहिलं षटक संपलंय आणि 57 धावांच्या लक्ष्याचा चांगल्याच पद्धतीने पहिल्या षटकामध्ये प्रतिउत्तर देत असताना फलंदाज योगेश आणि स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आकाश. वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवर, योगेश खेळतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. निलेश आणि संदीप यांना अपयश आला इथं सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी. संदीप भोईरने 2 चांगले धक्के दिले. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या बॉलवर ऑन साईडला मिडॉन क्षेत्र खाली होता. साधारण पुढे सरसाल होता. डान्सिंग डाऊन द विकेट आला ऑफ साईडला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण तो क्षेत्र खाली आहे. कारण P2चा सत्र चालू असल्यामुळे इथे धावा मिळतील या बॉलवर. फलंदाज आकाशला 6 आणि 6 बरोबर संघाची धावसंख्या पुढे झपाट्याने सरकताना पोहोचते ती 18 या आकड्यावर. हे चांगलं युद्ध पाहायला मिळेल, हा चांगला बॅटल पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक आक्रमक बॅट्समन आकाश आहे ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आलाय आणि जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा खोऱ्याने येतील. बघायचं या फलंदाजा इथे शांत ठेवला जाईल का. शॉर्ट बॉल होता ऑफ साईडला, फक्त चेंडूला दिशा दिली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट करतोय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, त्याला माहिती आहे. योगेश देखील चांगला फॉर्ममध्ये. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलं होतं आणि त्याला देखील स्ट्राईक देणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि तेच त्याने पाहिलं फलंदाज आकाश याने. 1 बरोबर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये मोनिश येतोय. पहिलं षटक संदीप 12 धावा 2 गडी बाद. मोनिश दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅट्समनचा. थोडासा हा पुढे चेंडू टाकला आणि त्यामुळेच कुठे बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. विकेट किपरसाठी हा निर्धाव चेंडू सोडून गेला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 19 आहे. दुसरा सामना आहे उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 57 धावांचा टार्गेट इथं प्रस्थापित केलाय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने आणि प्रतिउत्तर आतापर्यंत चांगलं दिलंय शेंडोबा कालिका कासार वडवली या संघाने. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शफल झाला. ऑन साईडला स्ट्रोकसाठी जागा बनवली. 1 रन जाहीर करतात पंच. डिक्लेरेशन झोन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 20 धावा. 20 धावा स्कोअर कार्डवर. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा हलकासा कमबॅक होत असताना गोलंदाज मोनिश याच्याकडनं. मात्र एका बाजूला नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज घातक आहे, तो कुठेतरी विजयाच्या आड असेल नरेश स्पोर्ट्स कासार रोडवली या टीमचे. बघायचं या फलंदाजाचा अडसर दूर होईल का नरेश स्पोर्ट्स कासार रोडवली या टीमकडनं. तर योगेश आहे पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला. आता मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे सुनील मुकादम आणि त्याच्या हातामध्ये हा सोपासा झेल विसावला गेला. एक सेफ हँड कॅच आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरा झटका शेंडोबा कालिका कासार वडवली या संघाला बसतोय. संघाची धावसंख्या 20.
आज आकाश मोनिशला मिळते पहिलं यश या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर चालू आहे. पहिला षटक संदीप भोईर 12 धावा 2 गडी बाद. दुसरा षटक मोनिश 8 धावा 1 गडी बाद आणि लास्ट टू गो असेल फलंदाज आकाश याच्या माहितीसाठी. बघायचं आकाश शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळेल. याची बॅट चालणं शेंडोबा कालिका कासारवड या संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. आता मात्र मिड ऑन मध्ये शॉर्ट मिड ऑन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. इथं कॅप्टन आहे संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या हातातून हा झेल सुटला आणि फलंदाजाला जीवनदान दिलं तो म्हणजेच आकाश जो या टीमसाठी नक्कीच डोकेदुखी होऊ शकेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. 10.50च्या धावगतीने आतापर्यंत वाटचाल करतोय शेडोबा कालिका कासार वडवली हा संघ. शेवटचा बॉल चांगला टाकला होता गोलंदाज मोनिश याने. हाफ ट्रॅकर होता मात्र ऑन साईडला शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये झेल सुटला. 21 धावा आहे स्कोअर कार्डवर. विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 बॉल आणि 36 धावा. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. 2 षटकामध्ये 21 धावा आलेत. हा झेल खूप महत्त्वाचा होता नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघासाठी, कारण समोरचा फलंदाज घातक आहे. मोठमोठे स्ट्रोकसाठी जाणला जातोय आणि त्याचा प्रत्यय या मॅचमध्ये देखील त्याने दिलंय, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि या फलंदाजाला जीवनदान दिलंय. आणि कुठेतरी हे संघाला याचा मोबदला चुकवावा लागेल मी तर म्हणेन. आकाश येतो स्ट्रायकिंग एंडला वैयक्तिक खेळतोय 13 या धावसंख्येवर. तर नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला क्रमांक 5 विघ्नेश आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये मारुती गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी षटकारांच्या परिभाषेत 6 षटकार ठोकावे लागतील 18 बॉलमध्ये. ती क्षमता आहे फलंदाज आकाशकडे. बघायचे आकाशला इथं थांबवलं जाईल का. तिसऱ्या षटकामध्ये मारुती गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनवरून चेंडू जातो इथं लॉंग क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल कंप्लीट करतो फलंदाज आकाश आणि एक बरोबर. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 22 या आकड्यावर. विघ्नेश येतोय स्ट्रायकिंगला प्रथमच फलंदाजी करण्यासाठी. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिलीच लढत आहे. आज जर पाहिलं तर याच विभागातील एकंदरीत 8 नामांकित संघ इथे खेळ करणार आहेत आणि आजच्या दिवशी बघायचा कुठला संघ इथं पुढे येताना पाहायला मिळेल. पहिला सामना तर जिंकला येथे मोघरपाडा या संघाने आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर रंगत असताना पुढचा बॉल ओव्हर पिच होती ऑफ साईडला. इथे मिड ऑफ आणि त्या बाहेर बॉल जाईल 4 धावांसाठी. चांगल्या शॉटची निवड केली. ओव्हर पिच होती. बदल केला जातोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्र 30 सर्कलच्या आतमध्ये घेतोय आणि जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. अशी ही रणनीती आहे नरेश स्पोर्ट्स कासाररोड या टीमसाठी. विघ्नेश याच्यासाठी एक जालं विणलंय. बघितलं तर जाल्याला भेदून धावा येतील का त्या जाल्यामध्ये अडकला जाईल फलंदाज विघ्नेश आणि आकाश. मारुतीच्या विरुद्ध चढवलेला चौकार पुन्हा एकदा कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. राईट मोर द विकेट. ऑन साईडला चांगली फिल्डिंग होते. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण संदीप तयारीमध्येच होता. ऑन साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये. हे 2 क्षेत्र खूपच घातक असतात. मिड ऑफ आणि मिड ऑन. डॉट बॉल चौकाराचं प्रत्युत्तर निर्धाव चेंडूने दिलंय गोलंदाज मारुती. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओपॅटच्या वरच्या हिश्श्याला हा बॉल लागून जातो डिक्लरेशन क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल. सिंगलनी कुठल्याही प्रकारची हानी इथं होणार नाही नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची. मात्र एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक होईल शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक सिंगल प्रत्येक निर्धाव इथे दबाव निर्माण करेल शेंडोबा कालिका कासार वडवली या टीमवर. मात्र एखादा पुन्हा षटकार चौकार आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळेल शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ. मारुती तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला
चेंडू बाउन्स इथं पाहिला आणि त्यामुळे कठीण आहे पुन्हा एकदा झाली हा स्ट्रोक खेळण्यासाठी, कारण आउटसाईड थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू त्याने पिचिंग केला होता. लेंथ लाईन अतिशय चांगला आहे, अचूक टप्प्यावर तो चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन आत्तापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे बघायचा. संदीप याने देखील 5 बॉल चांगले टाकले होते. शेवटचा खराब चेंडू आणि तो षटकारासाठी गेला आणि त्याचीच पुनरावृत्ती या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? फटका फसलाय, स्ट्रोक फसलाय, ऑफसाईडला इथं पॉईंट क्षेत्रामध्ये झेल सुटला गेला इथे संदेश याच्याकडनं आणि एक एक रन देखील या बॉलवर मिळते आणि अशा प्रकारे 1 तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 28 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आकाशला आता मात्र इथं टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी त्याला आता करावीच लागेल. या मॅचमध्ये एक जीवनदान त्याला मिळालंय, संधी प्राप्त झाले आणि ते संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करावीच लागेल. विघ्नेशला देखील एकच जीवनदान दिलंय. आकाश सर्व काही निर्भय असेल शेंडोबा कालिका कासार वडोली या संघाचं आणि एक अडथळा आहे नरेश स्पोर्ट्स कासार वडोली या टीमसाठी. एक डोकेदुखी आहे फलंदाज आकाश, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे, या फलंदाजाकडे ताकद आहे. कुठल्याही क्षणी तो मॅच आपल्या बाजूने झुकवू शकेल. कित्येक वेळा त्याचा प्रत्यय आलाय. बघायचं या मॅचमध्ये काय घडामोडी घडतील. संदीप भुईरवर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय कॅप्टन राज याने. चौथा षटक त्याच्यावर सोपवलंय आणि संदीप भुईरच्या विरुद्ध एक षटकार आला होता शेवटच्या बॉलवर. फलंदाज योगेश याने आकाशची बॅट तलपेल का या फलंदाजीची बॅट मॅनमध्ये ठेवण्यामध्ये यश संपादन करेल संदीप भोईर. चौथा षटक आता मात्र फटका फसला, बीस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहे, चुकी होईल का? आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. जजमेंट अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि जो घातक ठरत होता नरेश स्पोर्ट्स कासार वडोली या संघाचा, त्याचा अडसर कुठेतरी दूर केले गोलंदाज संदीप भोईर याने. तर नवीन बॅट्समन येतोय सुयश पाटील, राजू पाटीलचे सुपुत्र. कालच्या दिवशी अतिशय चांगली त्यांनी दर्जेदार इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी आणि आता आवश्यकता असेल दिव्या येथे कालच्या मॅचमध्ये अक्षरशः त्यांनी तो दिवस गाजवला आणि आज खरी आवश्यकता असेल शेंडोबा कालिका कासार वडोली या टीमसाठी सुयश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला वाईड एक एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 29 धावा. 11 बॉल शिल्लक आहेत, 28 धावांची गरज. 11 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पारडं तर जड आहे फिल्डिंग करण्यात टीमचं. पुन्हा एकदा लाईन मिस केली. बॅट्समनने थोडासा पुढे टाकलेला हा चेंडू सरळ किपरच्या हातामध्ये स्थिरावला गेला. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू इथं प्रेशर निर्माण करेल नरेश स्पोर्ट्स कासार वडोली या संघाकडनं शेंडोबा कालिका कासार वडोली या संघावर. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉलपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, त्याच्यासाठी फुटवर्क नेहमीच आम्ही या गोष्टीचा वापर करतो का फुटवर्क जर तुमचा चांगला असेल तर चांगल्या चांगल्या धावा देखील येऊ शकतात. मात्र इथं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज टायमिंग इथं फसलाय. पुन्हा एकदा ऑफ साईडला झेल आहे आणि आता मात्र फलंदाज बाद. राज याने मगाशी झेल सोडला होता आणि आता मात्र त्याच्याकडनं चुकी झाली नाही. अशा प्रकारे इथे विघ्नेशची खेळी संपुष्ट. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 29 धावा. नऊ चेंडू आणि 28 धावा. आता लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. मात्र सुयश पाटील आहे स्ट्रायकिंग एंडला. कालच्या दिवशी चांगली त्यांनी बॅटिंग केली. कालचा दिवस त्याचा होता. बघायचा आजचा दिवस देखील त्याचा असेल का.
एका बाजूला एक आक्रमक बॉलिंग करतोय गोलंदाज संदीप भोईर. सेकंड स्पेल आहे वैयक्तिक. एकंदरीत धावा खर्च केले 13. 4 विकेट त्यांनी या मॅचमध्ये मिळवलेत. आणि सुयश विरुद्ध त्याची गोलंदाजी कशी होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. चेंडू पडल्याच्या थोडासा खाली राहतोय आणि त्याचमुळे हा फटका खेळण्यासाठी थोडीशी कठीणाई निर्माण झाली. फलंदाज सुयश याला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉल हा ऑन साईडला त्याला देखील खेळायचा होता. मात्र आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉलसाठी क्षेत्र खूपच भरपूर आहेत. जर पहिला पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि 30 सर्कलच्या वरतून जर तुम्ही हा बॉल केला तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकतात. 4 धावा देखील मिळू शकतात. मात्र येणार फलंदाज जास्तीत जास्त मर्यादित षटकांच्या सामने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून हा बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 30 धावा. आता मजबूत स्थिती आहे. पारडं तर जड आहे नरी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाचं, कारण 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. लक्ष ठेवला होता 57 धावांचा. पहिल्या षटकामध्ये तर धावा चांगल्या आल्या होत्या 12. मात्र दुसऱ्या षटकामध्ये मोनिशने 9 धावा, मारुतीने मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला इथे संदेशच्या हातामध्ये एक सोपासा झेल विसावला गेला आणि अशा प्रकारे सुयशच्या देखील खेळीचा अंत होत असताना स्कोअर कार्डवर धावसंख्या 30. मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या आपल्या टीमसाठी 14 आणि 14 धावा देत असताना 5 धक्के दिले. 5 फलंदाज त्याने बाद केलेत. शेवटचा निर्णायक षटक आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 27 धावा. सुरुवात अतिशय खराब झाली शेंडोबा कालिका कासारवडोली या संघाची, कारण निलेशचं कुठल्या प्रकारचं योगदान नव्हतं, संदीपचं योगदान नव्हतं. त्याच्यानंतर विघ्नेश थोडासा चाचफलत खेळत होता. सुयश हा फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्यामुळे कुठेतरी पराभवच्या छायेमध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन आहे, संघ नायक आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर पाटील येतोय फलंदाजी करण्यासाठी. तर शेवटचा निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील मुकादम. 5 बॉल शिल्लक आहेत. 27 धावा. जवळजवळ मी तर म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नरेश स्पोर्ट्स कासारवडोली. शेवटचे 5 बॉल 27 धावा. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये हे यष्टी रक्षक झेल टिपण्यासाठी पुढे सरसावला जातोय. त्याच्या हातामध्ये हा सेफ हँड कॅच विसावली जाते आणि अशा प्रकारे इथे बसतोय धक्का क्रमांक 7वा शेंडोबा कालिका माता कासारवडोली या संघाला. यानंतर विजेता संघ विरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकला होता मोहन मास्टर्स मोघरपाडा, रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला त्यांनी पराभूत केलं. 4 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवात अडखळत झाली शेंडोबा कालिका कासारवडोली हा संघाची आणि त्यामुळे कुठेतरी हे संघ पराभूतच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळते, कारण 5 षटकांचा सामना होता आणि 5 षटकाच्या सामन्यामध्ये सुरुवात निलेशने केली. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मानस तो फलंदाज जाल्यामध्ये अडकला गोलंदाज संदीपच्या विरुद्ध. ऑन साईडला इथे बॉल पकडण्याचा प्रयत्न झाला, मग थोडीशी आउटफील्ड खराब होती. 1 रन मिळेल. सिंगलने आपलं स्वतःचं खातं उघडतोय. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 31 धावा आणि आता मात्र 3 चेंडू आणि 26 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. मॅच तर जवळजवळ जिंकले नरेश स्पोर्ट्स कासारवडोली या संघाने. सुनील येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला बॉलर ट्रॅव्हल केलेले 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये. चांगली फिल्डिंग. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 32 धावा. मोहन मास्टर्स मोगरपाडा टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी तुम्हाला यायचं आहे.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आज याच विभागातील 8 संघ नशीब आजवताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 संघ तर नक्कीच या स्पर्धेतून बाहेर गेलेत. पहिला संघ बाहेर गेला या स्पर्धेतून रणजी स्पोर्ट्स कासार वडवली आणि त्यानंतर दुसरा संघ या स्पर्धेमध्ये बाहेर जात असताना शेंडोबा कालिका कासार वडवली हा संघ आणि 2 विजेता संघाबरोबर आपल्याला ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहायला मिळेल. ही देखील मॅच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल कारण दोन्ही संघामध्ये चांगली बॉलिंग लाईनअप आहे. स्टार कास्ट बॅट्समन आहेत. मोगरपाड्याचा जर विचार केला तर विनायक आहे, दिनेश आहे, त्याच्यानंतर नरेंद्र आहे, भावेश भोईर आहेत. हे चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूचा जर विचार केला आपण तर मोनिश आहे, राज आहे, त्याच्यानंतर सुनील, अनिकेत, आदित्य हे फलंदाज आहेत. म्हणजे बॅटल चांगलं होईल. तर लगेच या टॉस उडवण्यासाठी मोहन मास्टर्स मोगरपाडा आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवले या संघाच्या कॅप्टनला लगेच आम्ही विनंती करतोय कारण आज अजूनही भरपूर सामने आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत. भरपूर मॅचेस आहेत. आजच्या दिवशी सुपर 3 मध्ये पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवशी जर आपण पाहिला तर तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झालेत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट ज्याने अप्रतिम कामगिरी केली, चांगली गोलंदाजीच्या जोरावर नरेश स्पोर्ट्स कासार वडवले या संघाला विजय मिळवून दिलं, तोच गोलंदाज ठरतोय संदीप भोईर या मॅचचा हिरो. 14 धावा त्याने 2 षटकामध्ये खर्च केल्या. 5 फलंदाजाला त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि या मॅचमध्ये एक चांगलं त्याने गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये असताना योगदान दिलं संदीप भोईर. लगेच टॉससाठी या राज आणि मोगरपाडा संघाचा कॅप्टन तर सन्माननीय श्री सुशांत मुकादम यांच्या शुभास्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं इथं टॉस केलं जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. शेंडोबा कालिका कासार वडवली या संघाला नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने धक्का दिला. पहिल्या मॅचमध्ये मोहन मास्टर्स या संघाने इथं पराभूत केले रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारे हे 2 संघ आहेत आणि या संघाची आता मात्र नाणेफेकी केली जाते सन्मानित सुशांत मुकादम यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या दिवसातील तिसरी लढत माधुए स्पोर्ट्स कासार वडवली, जय बजरंग स्पोर्ट्स ओला, राजू स्पोर्ट्स कोलईवाडा जे ह्या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्याच्या विरुद्ध हातोबा शेंडोबा स्पोर्ट्स हे 4ही संघांनी उपस्थिती आपली इथे नोंदवायची आहे. कुठल्या प्रकारचं वेळ न घालवता लगेच प्रत्येक सामन्याला सुरुवात होणार आहे. तर टॉस इथे होणार आहे. मोहन मास्टर्स मोगरपाडा आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवली लगेच टॉस उडवण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. दोन्ही संघांसाठी आता मात्र प्रतिष्ठेचा सामना असेल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. दोन्ही संघाचा आत्मविश्वास आता मात्र दुणावलाय. बघायचं तर त्याच आत्मविश्वासने मात्र इथं दोन्ही संघ इथं आपल्या खेळाचं प्रदर्शन करतील. जो चांगला खेळ खेळेल तो संघ पुढे जाईल. शेंडोबा कालिका माता कासार वडवली हा संघ आता नुकताच पराभूत झालाय.